हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही SC, ST, OBC, SBC, VJNT किंवा इतर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थी असाल आणि तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, नर्सिंग, ITI किंवा MBBS किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश केवळ कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे अडकतात. काही जणांकडे कास्ट सर्टिफिकेट असते परंतु कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे किंवा वेळेत अर्ज न केल्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटी बद्दल A to Z इन्फॉर्मेशन बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काय, कास्ट व्हॅलिडिटी कोणाला काढावी लागते, कोणती कागदपत्रे लागतात, ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, अर्ज भरताना कोणत्या चुका टाळाव्यात, अर्जाची स्थिती कशी तपासायची आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किती दिवसात मिळतं, अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, ठीक आहे. मित्रांनो, सर्वात अगोदर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे काय. मित्रांनो, अनेक जणांना वाटते की कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट हे एकच असतं, पण तसं नाहीये. कास्ट सर्टिफिकेट हे तुमची जात कोणती आहे याचा पुरावा असतो, तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे शासनाच्या जात पडताळणी समितीने तुमच्या जातीची तपासणी करून ती वैध असल्याचे दिलेलं प्रमाणपत्र असतं. म्हणजे कास्ट सर्टिफिकेटची अधिकृत पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असते. आता कास्ट व्हॅलिडिटी कोणाकोणासाठी आवश्यक असते, तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी, पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेण्यासाठी, BSc ॲग्रीला ॲडमिशन घेण्यासाठी, MBBS BDS साठी ॲडमिशन घेण्याकरिता, BSc नर्सिंगकरिता, फार्मसीकरिता, त्याचबरोबर DTची जे ॲडमिशन असतील डी फार्मसी, पॉलिटेक्निक वगैरे त्यांच्याकरिता, MST CET ॲडमिशन, स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट जॉब, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, हॉस्टेल ॲडमिशन्स किंवा रिझर्व कॅटेगरीसाठी जे बेनिफिट असतात त्याकरिता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता कास्ट व्हॅलिडिटीसाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात, तर कास्ट व्हॅलिडिटी करिता जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, अर्जदाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, बोनाफाईड, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर, त्यानंतर वडिलांचे किंवा नातेवाईकांचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर 1950 पूर्वीचा जात दर्शवणारा पुरावा ज्यांच्याकडे असेल त्यांनी तो त्या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर रेशन कार्ड, मतदान कार्ड, वंशावळीसाठी फॉर्म नंबर 17, फॉर्म नंबर 3, त्यानंतर ब्लड रिलेटिव्हचं म्हणजे रक्तनात्याचा पुरावा देणाऱ्याचं शपथपत्र, अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट्स आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही खासरा पत्र, त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा प्रायमरीचा, सेकंडरीचा निर्गम, वडिलांचा निर्गम, बहिणीचा, भावाचा जर व्हॅलिडिटी झालेली असेल त्यांचे कास्ट सर्टिफिकेट, निर्गम, त्यांचे आधार कार्ड, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करिता लागतात, ठीक आहे. आता अर्ज करण्यापूर्वी काय तयारी करायला पाहिजे, त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी थेट अर्ज भरायला सुरू करतात, पण त्यापूर्वी सर्व कागदपत्र तुम्हाला PDF स्वरूपामध्ये स्कॅन करून ठेवायचे आहेत. प्रत्येक फाईल स्पष्ट दिसली पाहिजे, मोबाईल नंबर सक्रिय असला पाहिजे, ईमेल ID तयार करावा लागेल आणि सर्व माहिती आधीपासूनच तुम्हाला तपासून घ्यायची आहे. आता कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस आपल्याला ऑनलाईन कशी करायची आहे ही आपण या ठिकाणी आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, ठीक आहे. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला ccvis.bharti.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. आता मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला नवीन युजर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर्ड हिअर हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की अशा पद्धतीचं पेज येईल. या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर आपलं संबोधन म्हणजेच या ठिकाणी टायटल निवडायचं, ठीक आहे. मध्ये मिस्टर, मिसेस, मिस अशा पद्धतीचे टायटल दिलेले आहेत. तुम्हाला टायटल निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेटनुसार या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जेंडर कुठली आहे ती जेंडर या ठिकाणी टाकायची.
तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी एंटर करायचा आहे. लक्षात घ्यायचं ईमेल आय डी आणि युजर नेम एकच असतं. सो युजर नेम म्हणजेच ईमेल आय डी व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि युजर नेम जो ईमेल आय डी आहे तो टाकल्यानंतर तो चेक करा टाकलेली स्पेलिंग बरोबर आहे का, कारण ह्या ईमेलवरती आपल्याला कन्फर्मेशन मेल येणार आहे. सो ते कन्फर्म केल्याशिवाय आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कम्प्लीट होत नाही. ठीक आहे, या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकला की युजर नेम ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डी तुम्हाला ओपन करायचा आहे. त्या ईमेलमध्ये तुम्हाला एक हेल्प डिस्क नावाचा ईमेल येईल. ठीक आहे, तो ईमेल ओपन करायचा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो कशा पद्धतीचा ईमेल येतो. तर अशा पद्धतीने ईमेल ओपन करायचा आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी मी इनबॉक्स मध्ये आहे, या ठिकाणी आणखीन ईमेल आलेला दिसत नाही. त्याचं कारण काय असू शकतं, काही वेळेस हा ईमेल जो आहे तो स्पॅम मध्ये येतो. तर या ठिकाणी स्पॅम मध्ये क्लिक करायचं आहे. स्पॅम मध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने ई व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी व्हेरिफिकेशनचा मेल आलेला आहे. ठीक आहे, तर आता सिंपली हा ईमेल ओपन करायचा आहे. ईमेल ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल करून या ठिकाणी कन्फर्म मेल म्हणणे अशा पद्धतीचं एक ऑप्शन दिसेल. सिंपली यावरती क्लिक करून तुम्हाला जो ईमेल आहे तो कन्फर्म करून घ्यायचा. ठीक आहे, आता या ठिकाणी थँक्यू युअर ईमेल इज व्हेरीफाईड अशा पद्धतीचं तुम्हाला मेसेज येईल. क्लिक हिअर टू लॉग इन अशा पद्धतीचं या ठिकाणी ऑप्शन दिलेले सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि दिलेला कॅप्चा कोड फिलअप करून या ठिकाणी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन येतील. या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी आय ॲग्री वरती क्लिक करून प्रोसीड वरती सिंपली क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी टाईप ऑफ ॲप्लिकेशन्स विचारलेलं आहे. यामध्ये एज्युकेशन, इलेक्शन, सर्व्हिस आणि अदर्स एवढे ऑप्शन दिलेले आहेत. आपण आता हे एज्युकेशनसाठी करत आहोत. सो मी या ठिकाणी एज्युकेशन वरती क्लिक करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पर्पज ऑफ स्क्रुटिनी या ठिकाणी विचारलं जातं. यामध्ये फॉर प्रोफेशनल एज्युकेशन आफ्टर 12th क्लास या ठिकाणी मी घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन विचारलं जातं. यामध्ये बिलो 12th मी या ठिकाणी चूज केलेला आहे. त्यानंतर सबमिट वरती सिंपली क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन आलेली यामध्ये जो आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानुसार या ठिकाणी नाव आलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी मॅरिटल स्टेटस सिंगल या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट नेम ॲज पर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेटनुसार या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर आधारचा नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमच्या ठिकाणी बर्थ प्लेस कुठला आहे ते बर्थ प्लेस या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी अप्लाइड, यामध्ये तुमची कास्ट कोणती आहे ती कास्ट निवडायची. यामध्ये तुम्ही SC, ST, OBC जी काही तुमची कास्ट असेल ती कास्ट निवडायची. ठीक आहे, माझी NTB आहे. सो मी या ठिकाणी NTB घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अप्लाइड कास्ट, तुमची जात कोणती आहे ती जात तुम्हाला या ठिकाणी सर्च करायची आणि ती जी तुमची जात असेल ती जात तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आता हा नंबर कुठं असतो, जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघत आहात, मी या ठिकाणी स्क्रीनशॉट लावलेला आहे आणि हा जो राऊंड केलेला नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी ॲज अ कास्ट सर्टिफिकेटचा नंबर म्हणून या ठिकाणी टाकायचा आहे. तर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायचे. इश्यू डेट कुठं असते, तुम्ही जसं की स्क्रीनवरती बघत आहात या ठिकाणी दिलेली ही मार्क केलेली इश्यू डेट आहे. ही इश्यू डेट सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट इश्यूड फ्रॉम डिस्ट्रिक्ट, या ठिकाणी कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला भेटलेला आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी अथॉरिटी, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कुणी दिलेलं आहे ती अथॉरिटी या ठिकाणी टाकायची आहे. जसं की या ठिकाणी माझं सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, त्यांनी दिलेलं आहे. सो मी या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर सब डिव्हिजनल ऑफिसर कुठला आहे त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी खाली काही डॉक्युमेंट्सच्या लिस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला जे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे दिली होती ती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी निवडायची. जसं की या ठिकाणी असेल ॲप्लिकंटचा TC, ॲप्लिकंटच्या ग्रँडफादरचा म्हणजे आजोबाचा TC, वडिलांचा TC दिलेला असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन, रेशन कार्ड अशा पद्धतीचे डॉक्युमेंट जे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी दिले होते तेच डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. ठीक आहे, आता या ठिकाणी तुमची मदर टंग कुठली आहे ती तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर तुमचं रिजनल डिटेल्स, तुमचं धर्म कुठला आहे तो धर्म या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं कुलदैवत या ठिकाणी टाकायचं. तुम्हाला तुमच्या गॉड गॉडेसचं जे काही तुमचं कुलदैवत असं तुमचं देवी देवताचं नाव या ठिकाणी टाकायचं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला 5 सरनेम टाकायचे, डिफरंट सरनेम टाकायचे तुमच्या कास्टमधले. ठीक आहे, 5 डिफरंट सरनेम ऑफ ॲप्लिकंट रिलेटिव्ह ऑर पर्सन फ्रॉम द सेम कास्ट, म्हणजे तुमच्या जातीमधले
5 आडनावं तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. ठीक आहे, 1 2 3 4 5 अशी आडनावं या ठिकाणी टाकायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी फिलअप केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू वरती सिंपली क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकंट ऍड्रेसच्या पेजवरती आपण याल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लाईन 1 लाईन 2 हा ऍड्रेस फिलअप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कंट्री आपली कुठली ती कंट्री निवडायची आहे. त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट हे निवडायचं आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जो तुम्ही ॲड्रेस टाकला ह्या ॲड्रेसवरती कधीपासून राहता तो तुम्हाला या ठिकाणी वर्ष निवडायचे आहे. ठीक आहे, ज्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहत असाल ते वर्ष या ठिकाणी चूज करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी खाली काय विचारलं जातं, त्या ठिकाणी खाली विचारलं जातं परमनंट ॲड्रेस इज सेम ॲज अ करस्पॉन्डंट ॲड्रेस. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू वरती सिंपली क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट एज्युकेशनल डिटेल्स या पेजवरती आपण याल. या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन डिटेल्स ॲड करायचे आहेत. यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, सर्वात अगोदर प्रायमरी एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही प्रायमरीला कोणत्या कॉलेज शाळेमध्ये होता त्या शाळेचं संपूर्ण नाव आणि पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. आता त्या शाळेमध्ये तुम्ही कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलेलं आहे ते वर्ष टाकायचे आणि कोणत्या वर्षापर्यंत होता हे टाकायचे. आता ह्या गोष्टी तुम्हाला कुठं भेटतील, ह्या गोष्टी तुम्हाला निर्गम वरती तुमच्या पाहायला भेटतील. मी तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा स्क्रीनशॉट लावेल, कुठं त्याचं डेट्स असतात, कधी ॲडमिशन घेतले आणि कधीपर्यंत होतात. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी मेन्शनड इन एज्युकेशनल रेकॉर्ड्स, तुमच्या त्या डॉक्युमेंटवरती कोणती कॅटेगरी मेन्शन आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला चूज करायची. म्हणजे जी तुमची कास्ट असेल ती कास्ट या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. कास्ट कोणती होती ती कास्ट या ठिकाणी टाकायची आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी एज्युकेशन कंप्लीट वरती घ्यायचं. आता प्रायमरी आपलं कंप्लीट आहे सो कंप्लीट वरती घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर सिंपली ॲड वरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ॲड वरती क्लिक केलं की अशी तुमची डिटेल जी आहे ती खाली ॲड होईल. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला सेकंडरी एज्युकेशनची डिटेल्स फिलअप करायची. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सेकंडरी एज्युकेशन चूज करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स फिलअप केली होती त्याच पद्धतीने सेम डिटेल तुम्हाला या ठिकाणी सेकंडरी एज्युकेशनची भरायची आहे. ठीक आहे, यामध्ये तुमचं शाळेचं नाव, कधीपासून कधीपर्यंत होतात, तुमची कास्ट कोणती आहे, तुमची जात कोणती आहे आणि या ठिकाणी कंप्लीट झाले का इन प्रोसेस, म्हणजे या ठिकाणी कंप्लीटच करायचं आहे. ठीक आहे, कंप्लीटवरती क्लिक करून ॲडवरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता ही गोष्ट सेकंडरी एज्युकेशन डिटेल्स ॲड झाली. आता या ठिकाणी कॉलेज डिटेल्सवरती यायचं आहे. या ठिकाणी तुमच्या शिकत असलेल्या 10वी 11वी 12वीच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. ॲडमिशन कधी घेतलेलं आहे, कधीपर्यंत तुम्ही या ठिकाणी राहणार आहात, जसं की या ठिकाणी 2070 सुद्धा ऑप्शन आहे. ठीक आहे, तुम्ही या वर्षी पासआउट होणार असाल किंवा पुढल्या वर्षी पासआउट होणार असाल तर तुम्ही ते घेऊ शकता. कास्ट चूज करायची, कॅटेगरी कोणती आहे, कास्ट कोणती ती चूज करायची. त्यानंतर या ठिकाणी कंप्लीटच्या ऐवजी या ठिकाणी इन प्रोसेसवरती क्लिक करून ॲडवरती क्लिक करून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीनं प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन आणि कॉलेज एज्युकेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे प्रायमरी एज्युकेशन आणि सेकंडरी एज्युकेशन कंप्लीट येतील आणि कॉलेज एज्युकेशन जे तुम्ही आता शिकत आहात इन प्रोसेस येईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक केलं की आपण फॅमिली डिटेल्सच्या पेजवरती याल. या ठिकाणी आपल्याला वडिलांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर आजोबाचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. यामध्ये लाईन 1 लाईन 2 कंपल्सरी फिलअप करायचं आहे. तुमचं गाव कुठलं आहे, त्यानंतर तुमची कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी चूज करायच्या. ठीक आहे, तालुका, तुमचं विलेज सगळं पिनकोड टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या वडिलांचा व्यवसाय कुठला आहे, यामध्ये वडील तुमचे काय करतात, सर्व्हिस आहे, बिझनेस आहे का ऑदर, तुम्ही या ठिकाणी निवडायचे. ठीक आहे, मी या ठिकाणी बिझनेस चूज केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बिझनेस किंवा ऑफिस ॲड्रेस तुम्हाला विचारला जातो. तुमचे वडिलांचा बिझनेस ज्या ठिकाणी आहे त्याचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पारंपरिक व्यवसाय कुठला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुमचे वडील शिकलेले का अशिक्षित आहेत अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं. जर तुमचे वडील शिकलेले असतील येस वरती क्लिक करायचं आहे, शिकलेले नसतील नो वरती क्लिक करायचे. लक्षात घ्यायचं, जर तुम्ही नो वरती क्लिक केलं तर तुम्हाला निरक्षर असल्याचं प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे. तुमच्या वडिलाचं निरक्षर असल्याचं प्रमाणपत्र नोटरी करून तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागेल. ठीक आहे, आता माझे वडील शिकलेले आहेत, मी या ठिकाणी येस वरती क्लिक करणार. वडिलांचं या ठिकाणी प्रायमरी किंवा सेकंडरी निर्गम जो असेल माझ्याकडे अवेलेबल त्याचं मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिलअप करणार. त्यांचं प्रायमरी एज्युकेशन कुठल्या शाळेमध्ये केलेलं आहे, कधीपासून कधीपर्यंत होते, जसं की आपण मागाशी एज्युकेशन डिटेल फिलअप केली त्या पद्धतीने फिल करून ॲड वरती क्लिक करायचे. ठीक आहे,
ॲडवरती क्लिक केलं की अशा पद्धतीनं डिटेल्स या ठिकाणी ॲड होतील. त्यानंतर कंटिन्यू सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केलं या ठिकाणी आपण फॅमिली मायग्रेशन डिटेल्सवरती आले. या ठिकाणी जर आपल्या फॅमिलीचं मायग्रेशन झालेलं असेल, या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये मायग्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी येसवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. किंवा या ठिकाणी नेटिव्ह प्लेसपासून मायग्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी केलं असेल तर येसवरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता मी या ठिकाणी माझं मायग्रेशन नाही, सो मी सगळ्यासाठी नोवरती क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती सिंपली क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केलं की आपण या ठिकाणी सेकंड लास्ट स्टेपवरती याल. यामध्ये तुम्हाला फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स फिलअप करायचे आहेत. ठीक आहे, तर तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तर त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे. आता माझ्या फॅमिलीमध्ये झालेली आहे, सो मी ती इन्फॉर्मेशन फिलअप करण्याकरिता याच्यावरती क्लिक करणार आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाची सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी झालेली नसेल तर नोवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करू शकता. ठीक आहे, आता माझ्या फॅमिलीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी झालेली, सो मी याच्यावरती क्लिक करणार. या ठिकाणी कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झालेली, त्याचं नाव, त्याचं तुमच्याशी नातं काय आहे. आता माझ्या भावाची झालेली आहे, सो मी या ठिकाणी ब्रदर घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी स्क्रुटिनी कम्युनिटी कोणती आहे, आता तुमचं व्हॅलिडिटी कोणत्या ठिकाणी झालेली आहे ती कम्युनिटी या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं कशासाठी तुम्ही व्हॅलिडिटी केलेली होती ती या ठिकाणी चूज करायची. आता माझं जसं की माझ्या भावाची फॉर एज्युकेशन पर्पज झालेली होती, सो मी या ठिकाणी त्या पद्धतीचं ऑप्शन या ठिकाणी निवडलेलं आहे. कोणत्या वर्षी झालेली आहे तो वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. ठीक आहे, मी स्क्रीनवरती फ्लॅश केलेला आहे. कोणता नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा कास्ट व्हॅलिडिटीवरचा. ठीक आहे, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इश्यू झालेली डेट या ठिकाणी टाकायची. जर डेट टाकल्यानंतर त्या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण शेवटच्या स्टेपवरती याल. यामध्ये आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे. ठीक आहे, आता लक्ष द्यायचं आहे यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे लक्षात घ्यायचं आहे. मी जी तुम्हाला सुरुवातीला लिस्ट सांगितली होती त्यामधले काही डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार नाही. याचा अर्थ असं नाही की तुम्हाला ते ज्यावेळेस तुम्ही स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी कम्युनिटीमध्ये जाऊन म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या विभागामध्ये जाऊन समाज कल्याण विभागामध्ये ज्यावेळेस सबमिट करायला जाताल त्यावेळेस ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण अपलोड नाही केले तरी ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहू द्यायच्या. ठीक आहे, या ठिकाणी सर्वात अगोदर कास्ट सर्टिफिकेट ॲप्लिकंटचे अपलोड करायचे. त्यानंतर मी तुम्हाला जसं मागशी सांगितलं होतं नमुना नंबर 17 म्हणजेच फॉर्म नंबर 17, त्यानंतर फॉर्म नंबर 3 हे नोटरीवरती तुम्हाला अपलोड करायचे आहेत. फॉर्म नंबर 15 जो की कॉलेजमधून तुम्हाला फिलअप करून आणायचा आहे. हा डाउनलोड कुठं करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, तर फॉर्म नंबर 15A जो आहे तो डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड फॉर्म अँड कास्ट लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये एज्युकेशनमध्ये तुम्हाला फॉर्म नंबर 15A हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे, हा जो आहे फॉर्म 15A तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून फिलअप करून आणायचा आहे. या फॉर्म 15A ची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून डायरेक्ट तुम्ही हे फॉर्म जो आहे तो डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून कॉलेजमधून फिलअप करून आणायचं आहे. ठीक आहे, फॉर्म नंबर 15 या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची फोटो सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे. आता यामध्ये तुमच्याकडे जे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील जसं की या ठिकाणी ॲप्लिकंटचं बर्थ सर्टिफिकेट असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर ॲप्लिकंटचं प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट, ॲप्लिकंटच्या फादरचं प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर तुमच्या आजोबा आंटी म्हणजेच आजोबा चुलत्याचं किंवा आत्याचं जे निर्गमोतार असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर खाली यामध्ये एनी अदर डॉक्युमेंट सपोर्टिंग कास्ट क्लेम या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एनी अदर डॉक्युमेंट्समध्ये मल्टिपल VC म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी ब्लड रिलेटिव्हचं शपथपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचं खास पत्रक किंवा या दोन्हीपैकी एक गोष्टी या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. तुमच्या कॉलेजची आयडेंटिटी या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती सिंपली क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू येईल. ठीक आहे, हा प्रिव्ह्यू तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करायचा आहे. भरलेली सगळी इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे.
ॲक्सेप्ट वरती क्लिक करून दिलेला कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे. त्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पॉपअप येईल. या ठिकाणी फायनल सबमिट वरती क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट वरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला आता जी रिक्वायर्ड फीस आहे एकूण 100 रुपये आपल्याला चलन पे करायचं आहे. हे फिल भरावं लागणार आहे. ठीक आहे, हे भरण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी मेकअप पेमेंट ऑप्शन दिलेला आहे. सिंपली या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही 3 पद्धतीनं तुमचं चलन जे आहे ते पे करू शकणार आहात. एक म्हणजे UPI, त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग. सगळ्यात सोपं UPI वरती तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी क्लिक हिअर टू स्कॅन यावरती क्लिक करायचे. हा QR कोड तुम्हाला व्हिजिबल होईल. ठीक आहे, हा QR कोड तुमच्या कुठल्याही UPI ॲपद्वारे तुम्ही स्कॅन करायचा आहे आणि जे 100 रुपये चलन आहे ते पे करायचे. ठीक आहे, एकदा का तुम्ही चलन पे केलं की तुम्ही तुमच्या होम पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. ठीक आहे, होम पेजवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म PDF या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे. तुमची PDF डाउनलोड होईल. त्यानंतर या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करायचं. तुमची पेमेंट रिसिप्ट देखील डाउनलोड होईल. ही डाउनलोड केलेली ॲप्लिकेशन फॉर्म प्लस पेमेंट केलेली रिसिप्टची जी प्रिंट आहेत ह्या प्रिंटआउट तुम्हाला घ्यायच्यात. त्याचबरोबर जी तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल होती, जे आपण अपलोड केलेली आणि जे अपलोड नाही केलेली अशी सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याची एक बंच बनवायची आहे. ओके, ओरिजिनल प्लस झेरॉक्सचा सेट घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या पडताळणी विभागाकडे जायचं आहे आणि ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे. अशा पद्धतीनं तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी करिता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज हा घर बसल्या करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली तुम्हाला माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही त्याच्या रिलेटेड मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया तसेच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.